मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमध्ये एक वेगळा टर्न ट्विस्ट आलेला आहे. म्हणजे आता आपण पाहिलेलं आहे आजच्या भागामध्ये सगळं आता चैतन्याच्या समोर आलेलं आहे. पण चैतन्याच्या समोर आणण्यासाठी साक्षी आणि साक्षीचं भांडं फोडण्यासाठी सायली आणि अर्जुनने पुरावे कसे गोळा केलेत किंवा सुभेदार परिवाराने कशी भन्नाट ऍक्टिंग केले आणि ज्या वेळेला चैतन्य साखरपुडा मोडायला निघालाय तेव्हा अर्जुन त्याला थांबवत सांगितलेलं आहे की तिने सुरुवात केली ना खेळाची तर हा खेळ आपण संपवायचा. तर आता हे अर्जुन, सायली आणि चैतन्य मिळून खेळ कसा संपवणार आहेत एक रंजक वळण मालिकेला आलेला आहे. भर साखरपुड्यात साक्षी तोंडून स्वतः साक्षी आपला गुन्हा कसा कबूल करणार आहे आणि विलासच्या खुनाचं पण गुपित कसं फुटणार आहे. साखरपुड्याला सुभेदार परिवाराने जबरदस्त ऍक्टिंग करत अर्जुन सायलीची साथ देत चैतन्याचे डोळे उघडत साक्षीला सगळ्यांच्या समोर एक्सपोज केलेला आहे. हा सगळा प्रकार कसा घडलाय, याच्या आधी काय घडलं, त्याच्या नंतर काय घडलं आणि धमाकेदार ट्विस्ट काय होता हे या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साक्षीला पूर्णपणे माहिती असतं की चैतन्याकडून कोणी येणार नाही. चार काही डोकी असतील ती फक्त आणि फक्त साक्षीकडून आणि साक्षीकडून आलेल्या माणसांचा साक्षीला काही धोका नसतो. त्यामुळे साक्षी बिनधास्त असते आणि घरामध्ये साक्षी शिवाय दुसरं कुणीही माणूस नसतं की जे कोणत्याही रूम मध्ये जाऊन साक्षीच्या रूमला लॉक करेल किंवा काही करेल. आणि साक्षीला पण काळजी नसते कारण चैतन्याकडून कुणी येणार नसतं. आणि अर्जुन सायलीने इथेच डाव साधलेला असतो. आधी चैतन्याला काही कळू न देता आयत्या वेळेला जेव्हा फेरे चालू होणार असतात तेव्हाच एंट्री करतात जेणेकरून साक्षी फेऱ्यांच्या इथे बसेल आणि अर्जुन सायलीला काम करता येईल. आता मात्र हे सगळं इतकं प्लॅनने केलेलं असतं. ज्या वेळेला सगळी तयारी होते, पाहुणे येतात, त्यांचा नाश्ता वगैरे होतो, त्यावेळेला गुरुजी म्हणतात चला आता आपण विधींची सुरुवात करूया का. यावरती चैतन्य म्हणतो हो गुरुजी तुम्ही म्हणाल तसं करूया. असं म्हणत चैतन्य आणि साक्षी विधींची सुरुवात करायला जाणार तितक्यात तिथे पूर्णाजी, अस्मिता, कल्पना, अर्जुन आणि सगळेच आलेले असतात, अश्विन आणि प्रताप सुद्धा. आणि त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते काय चैतन्य आमच्याशिवाय तू हे करणार का लग्न, म्हणजे आमच्याशिवाय विधी होऊ शकतात का. मुलाकडची माणसं जर आली नाहीत, मुलाकडचं कुटुंब आलं नाही तर कसे काय साखरपुड्याची विधी होतील. इकडे साक्षीचा चेहरा खाडकन पडतो. म्हणजे हे लोक कसे काय आले, काय नक्की डाव आहे ह्यांचा. पण साक्षीच्या हातात काही नसतं कारण तिच्या बाजूचं माणूस कोणी नसतं. ना नागराज आलेला असतो ना प्रिया आलेली असते कारण रविराजला संशय येईल म्हणून दोघांनी पण कल्टी मारलेली असते. ना महिपत इकडे असतो, महिपतची माणसं असतात. त्यामुळे साक्षी एकटी पडलेली असते आणि या सिच्युएशनचा फायदा अर्जुन आणि सायली या दोघांनी घ्यायचा ठरवलेला असतो. तोपर्यंत चैतन्य म्हणतो मला माहिती होतं पूर्णाजी तू येशील. बघ साक्षी बघ माझी फॅमिली साखरपुड्यासाठी आलेली आहे. साक्षी आता चेहऱ्यावरती उष्ण हसू आणत म्हणते चैतन्य हो मला पण खूप आनंद झाला. मगापासून तुझा चेहरा खूप पडला होता पण आत्ता मला खूप आनंद झाला. आता चैतन्य इतका खुश होतो, पूर्णाजीला मिठी मारतो आणि खरंच खूप थँक्यू असं म्हणत असताना समोर आता सायली अर्जुन आलेले असतात. आता सायली अर्जुन इकडे डायरेक्ट आलेले नसतात तर त्याआधी ते कुणालच्या घरी गेलेले असतात. कुणालच्या घरी त्याचे म्हातारे आई बाबा आणि म्हाताऱ्या वडिलांकडून त्याची सगळी माहिती काढलेली असते. त्यावेळेला कुणालच्या काही गोष्टी बाबांनी जपून ठेवलेल्या असतात. त्यात महत्वाचे म्हणजे ग्रीटिंग, साक्षीने लिहिलेले चिठ्ठ्या आणि एक लॉकेट म्हणजे मंगळसूत्र. ऍक्च्युली लग्न दुसऱ्या दिवशी असतं त्यामुळे कुणालने मंगळसूत्र बनवून घेतलेलं असतं. त्या मंगळसूत्राच्या पेंडंट मध्ये दोन साईडला दोघांचे फोटो असं पेंडंट आणि एक सिंपल मंगळसूत्र. आपल्या ऐपतीनुसार कुणालने छानपैकी मंगळसूत्र बनवून घेतलेलं असतं. या सगळ्या गोष्टी मिळवून सायली आणि अर्जुन हे आता चैतन्याकडे येतात. आता हे पुरावे आणि साक्षीच्या रूम मधले पुरावे हे सगळे दाखवायचे असतात. अर्जुनला बघितल्यावरती चैतन्याला खूप आनंद होतो. अर्जुन समोर येतो. चैतन्य म्हणतो तुला काय वाटलं, आपल्यामधले वाद एका बाजूला पण मित्राचं जर का आयुष्य मार्गी लागत असेल आणि मित्राची चॉईसच ती मुलगी असेल तर मी का बरं प्रेमाच्या आड येऊ. मी प्रेमाच्या आड नाही येणार. तुझ्या सुखात माझं सुख आहे म्हणून मी आनंदाने साखरपुड्याला सामील व्हायला आलोय. असं म्हटल्यावर ती साखरपुड्यांचे विधी होत असतात. चैतन्य लाल कुर्त्यात असतो आणि विधी संपन्न करत असतात. मग साक्षीला साडी नेसायला दिली जाते. सासरकडची साडी हिरवी साडी बदलायला ज्या वेळेला साक्षीला सांगितले जात असते
त्याच्या आधीच म्हणजे या दोघांचे विधी चालू असतानाच अर्जुन आणि सायली साक्षीच्या खोलीत येतात, कारण विधी चालू असेपर्यंत साक्षी आता जागेवरनं उठणार नसते. ती कधी उठणार? जेव्हा तिला हातात साडी दिली त्याच वेळेला ती साडी बदलायला उठणार. हा सगळा सुभेदार फॅमिलीची ऍक्टिंग असते. सुभेदार फॅमिलीने साक्षीसाठी साडी आणलेली असते आणि ती साडी तेव्हाच द्यायची जेव्हा अर्जुन सायलीचं काम पूर्ण होईल. मग अर्जुन सायली साक्षीच्या रूम मध्ये येतात. त्यांचं काम पूर्ण होतं. इकडे कुणालचे पुरावे, तिकडे साक्षीचे पुरावे, असे सगळे पुरावे मिळाल्यावरती मग साक्षीला साडी दिली जाते. साक्षी साडी बदलायला तिच्या रूम मध्ये जाते आणि मग अर्जुन चैतन्याला भेटायला येतो. चैतन्य सुद्धा कपडे चेंज करून आता पुढील साखरपुड्यांच्या विधीसाठी जायला तयार होत असतो. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे तुला मला जी गोष्ट सांगायची आहे ना ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, तू गैरसमज करून घेऊ नकोस. यावरती चैतन्य म्हणतो, काय आहे बोल ना. यावरती अर्जुन म्हणतो, मी आतापर्यंत तुला साक्षीबद्दल जे सांगत होतो ना तू विश्वास ठेवला नाहीस, म्हणून मी आता सगळे पुरावे घेऊन आलेलो आहे. चैतन्य म्हणतो, अर्जुन म्हणजे तू साफ मनाने आलाच नाहीस का? अर्जुन म्हणतो, हे बघ साफ मन, कुणाचं मन किती साफ आहे ना हे बघ. मी येता येता कुणालच्या घरी गेलो होतो, म्हणजे मला रियुनियनच्या दिवशीच ही गोष्ट कळली होती, पण मी तुला काही बोललो नाही कारण तुला पुरावे दाखवायचे होते. मी आता कुणालच्या घरी गेलो होतो तेव्हाच त्याचे हे ग्रीटिंग, हे मंगळसूत्र, या मंगळसूत्रामध्ये साक्षी आणि कुणाल यांचे फोटो आहेत. दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि आदल्या दिवशी तिने धोका दिला. तो तिची वाट पाहत होता पण ती आली नाही आणि त्यामुळे लग्नाच्या दिवशी कुणालने आत्महत्या केली. आपण पाहिले ना, हे बघ साक्षीच्या हँडरायटिंग मधले लेटर आणि साक्षीने दिलेले ग्रीटिंग, त्याने साक्षीला दिलेले ग्रीटिंग आणि कुणालचं हँडरायटिंग आणि हे साक्षीचे फोटो. आणि आत्ता मी जेव्हा आलो ना तेव्हा साक्षीच्या रूम मध्ये सापडलेलं हे सगळं. असं म्हणत अर्जुनने धडाकेबाज पुराव्यांची बरसात करत चैतन्याचे खाडकन डोळे उघडलेले असतात. चैतन्य हदरतो. अर्जुन काय बोलतोयस तू? मग हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? यावरती अर्जुन म्हणतो, तेच सांगण्याचा प्रयत्न इतके वेळ आम्ही करत होतो पण तू माझं ऐकशील तर ना. सगळे जुने फोटो पुरावे बघून चैतन्य भडकतो. थांब अर्जुन, मी आत्ताच्या आत्ता हा साखरपुडा मोडतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, थांब चैतन्य, हा साखरपुडा मोडण्याची घाई करू नकोस. खेळ तिने सुरू केलाय ना, तुझ्यासोबत सुद्धा ती नाटक करते आहे, जसं कुणाल सोबत केलं. कुणाल सोबतचं मोटिव्ह वेगळं होतं, तुझ्यासोबतचं मोटिव्ह आहे ते म्हणजे वात्सल्य आश्रम केस. माझ्याकडून सगळी माहिती काढून तुला वात्सल्य आश्रम केस म्हणून सुटायचं आहे म्हणून ती अडकवत आहे. तुला कळतंय चैतन्य, या सगळ्यात तू अडकलायस. तिने खेळ सुरू केलाय, आपण तुला या सगळ्यातून सोडवून खेळ करायचा आहे. जर अचानक साखरपुडा मोडला कदाचित तू अडकशील. त्यामुळे आपण आता तिचा खेळ करून आपण हा खेळ संपवायचा. ठरलं तर मग, असं म्हणत सगळेजण आता मात्र हात मिळवणी करतात आणि अर्जुनने भन्नाट प्लॅन चैतन्याला सांगितलेला असतो. म्हणजे आत्ता बाहेर पडल्यावरती काय करायचं, इथून पुढे काय करायचं, कसं साक्षीला फसवायचं किंवा साक्षी तोंडून सत्य कसं वदवून घ्यायचं, हे सगळं आता चैतन्याला अर्जुनने सांगितलेलं असतं. सुभेदार फॅमिली या सगळ्यामध्ये सामील असतेच. आता पुढचा ड्रामा खरा सुरू होतो. आता चैतन्य बाहेर येतो. साक्षी विचार करते, काय आहे हा, इतका वेळ का हा आतमध्ये होता, म्हणजे काय ह्यांचं बोलणं चाललं असेल. यावरती चैतन्य म्हणतो, साक्षी खरं सांगू तर अर्जुन सायलीने खूप मन मोठं केलंय. सुभेदार फॅमिलीने तुला सून म्हणून स्वीकारलेलं आहे. खरं सांगू तर आता आपण असं विचार करायचा आहे की हीच आपली फॅमिली आहे आणि यानंतर हेच आपले सगळे आहेत. आणि त्यामुळे अर्जुनचा माझ्याबद्दलचा सगळा गैरसमज दूर झालेला आहे. मी तुझ्याबद्दलचा त्याचा सगळा गैरसमज दूर केलेला आहे. त्याला आता पटलेलं आहे की तू खूप चांगली मुलगी आहेस. असं म्हटल्यावर ती साक्षी विचार करायला लागते, नक्की काय आहे हे सगळं. आणि त्याच वेळेला आलेल्या सगळ्या माणसांच्या समोर चैतन्य म्हणतो, अर्जुनने मला असं काही सांगितलंय ना की साक्षी इतकी चांगली मुलगी आहे, तुझ्यासाठी योग्य आहे, हे त्याला कसं समजलं हे तुम्हाला मी सगळ्यांना दाखवणार आहे. असं म्हणत सगळे पुरावे, सगळे फोटो, सगळे व्हिडिओ, ते लॉकेट, हे सगळं चैतन्य तिथे आलेल्या सगळ्या माणसांच्या समोर दाखवतो. साक्षी तत्पप्प करायला लागते. चैतन्य म्हणतो, हा माझा मित्र कुणाल, म्हणजे मला खरंच माहित नव्हतं की तू कुणाल सोबत लग्न करणार होतीस. कुणालचे तू लेटर लिहिले होतेस, हे तुझं अक्षर आहे ना साक्षी. असं म्हणत धडाकेबाज एंट्री करत अर्जुन सायलीने चैतन्याच्या मदतीने साक्षीच्या तोंडून सगळं सत्य बदलून घेतलेलं असतं. साक्षी तत्पप्प करायला लागते. चैतन्य म्हणतो, बोल, हे तुझं हँडरायटिंग आहे, हे फोटो तुझे आहेत,
साक्षी म्हणते हो होतं माझं कुणालवरती प्रेम, पण आमचं वर्कआउट नाही झालं. आता त्यावेळेला चैतन्य म्हणतो वर्कआउट झालं नाही, नाही तू त्यावेळेला माती खाल्लीस, त्याच्याकडून उपचार करून घेतलेस, त्याच्याकडून उपाय काढून घेतलास, त्याच्याकडून मदत करून घेतलीस आणि त्यानंतर त्याला डिच्चू दिलास. भास्कर साक्षी तुझा सगळा खेळ संपलेला आहे. मग अर्जुन सायली पुराव्यावरती पुरावे दाखवत साक्षीचा खेळ संपवतात. साखरपुडा मोडतो, चैतन्याची सुटका होते, सगळी सुभेदार फॅमिली खुश होते. चैतन्य येऊन अर्जुनला मिठी मारतो, चुकलो मी, खरंच मला माफ कर. पण चैतन्यने हे सगळं करायच्या आधी खूप मोठी चूक केलेली असते, ती म्हणजे अर्जुन आणि सायलीच्या नात्याबद्दल साक्षीला सांगून. आता साक्षी याचाच वापर करून मालिकेमध्ये एक घाणेरडा खेळ खेळणार असते. आता साक्षी नक्की काय खेळ खेळणार, त्यानंतर अर्जुन सायलीचं सत्य कसं उलगडलं जाणार हे येणाऱ्या भागातच कळेल.